नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण प्रवास करतोय 80च्या दशकामध्ये. तर 80च्या दशकामध्ये म्हणजेच आमच्या काळी खाद्यपदार्थांची भरपूर मेजवानी असायची. मग ते दुकानातील खाद्यपदार्थ असोत अथवा रानमेवा. मग हा रानमेवा आणि दुकानातील खाद्यपदार्थ काय असायचे, कसे असायचे याच्याबद्दल आजचा व्हिडिओ. पूर्वी सुट्टीच्या दिवशी आम्ही रानावानात फिरायचो. ओढा, नदी, विहीर, गावकुरण अशा ठिकाणी फिरणे म्हणजे आमच्यासाठी सहलच असायची. मग रानात गेल्यावर कुणाच्या तरी बांधावरचे ऊस मोडून खाणे, कधी कुणाच्या घरामागील पेरूच्या झाडाचे पेरू तोडून खाणे, तर कधी आंबे खाणे असे बेत चालायचे. मग जून जुलैच्या दरम्यान जांभळे, करवंदे असेही असायचे. उन्हाळ माळावर फिरताना काटेरी निवडून सुद्धा खुणावायचा. मग त्याच्यावरती असलेली लाल लाल बोंडे अलगद काटे काढून खायचो. तर कधी रानात वेल रूपात असलेले छन्न्या खायचो. आत्ताच्या पिढीला छन्न्याच माहीत नसतील. तर हा एक काकडीच्या कुळातील पण चेंडूसारखा असणारं फळ, ज्याला छन्न्या म्हटलं जायचं. कधी पानंदीच्या काठावर कांगोण्याचं झाड दिसायचं. त्याला लागलेल्या काळ्या निळ्या रंगाच्या कांगोण्या, हरभऱ्याच्या आकाराएवढ्या फळं म्हणजेच कांगोण्या, जी खाल्ल्यावर तोंड पूर्णपणे निळं होत असत. काही वेळा आंबट चिंचा, कधी विलायती चिंचा इत्यादी रानमेवा भरपूर असायचा. दिवसभर थकून घराकडे येताना घाणेरी म्हणजे एक काटेरी वनस्पती, त्याच्यावरती लाल पिवळ्या रंगाची झुपकेदार फुले असत. त्या फुलांचा गुच्छ 5 बोटांच्या चिमटीत धरून ओढून काढायचा आणि त्याचे बुडके तोंडात धरून सू करून चोखायचं. आणि काय आश्चर्य, मधाचे थेंब तोंडात गेल्याची जाणीव व्हायची. खरं तर या फुलाच्या बुडक्यांमध्ये मध असतोच. तो मध आम्ही थेंबाथेंबानं पिल्याचा आनंद घ्यायचो. त्या काळात खरं तर कुणा मुलांच्याकडे पैसेच नसत, त्यामुळे दुकानातला खाऊ घेणे अवघडच. पण जर पैसे मिळालेच तर दुकानात बारक्या गोळ्या, त्याचबरोबर लेमन गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या, आंबा गोळ्या, लकडी गोळ्या, फुकण्या, चणे, फुटाणे, खारी डाळ, लाल वाटाणे, पॉपिन्सच्या गोळ्या इत्यादी असत. पॉपिन्सच्या गोळ्या महाग असल्यामुळे त्या कधीतरीच खायला मिळत. दारावरतीही काही फेरीवाले यायचे, ज्यामध्ये प्रामुख्याने चिरमुरे फुटाणे, चिरमुऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, मुंबई मिठाई, बर्फाचा लाल हिरवा गोळा, पेप्सी, पांढरे फेमिना आईस्क्रीम इत्यादीचा समावेश असत. त्याचबरोबर धना डाळ, बडीशेप तोंडात टाकल्यावर आम्हाला श्रीमंत झाल्यासारखं वाटत. हे सगळं जरी असलं ना मित्रांनो, तरी भूक लागल्यावर आईनं दिलेली चटणी भाकरीची दुमती आज पिझ्झा बर्गरच्या 100 पट पुढे आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.